आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील मुल्हेर गावात ग्रामपंचायतीच्या कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याऐवजी सांडपाण्याच्या गटारीतून पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी देण्यात आल्याचा आरोप केला आहे। मुल्हेर गावातील आदिवासी वस्ती परिसरात नवीन नळ जोडणी देण्यात आली आहे, मात्र ही पाईपलाईन थेट गटारीतून नेण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। काही ठिकाणी गटारी उघड्या असून त्यामध्ये दूषित सांडपाणी, उष्टी अन्न आणि कचरा पडलेला असल्याचेही नागरिकांनी सांगितले। अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारीतून नेण्यात आल्याने दूषित पाणी घरापर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून कावीळ, डायरिया, गॅस्ट्रो यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आमच्या आरोग्याशी खेळू नका असा संतप्त इशारा देत महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारलाय। विशेष म्हणजे या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंचांना माहिती दिली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणाची प्रसिद्धी होताच प्रशासन खडबडून जागे झाले। सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान पाईपलाईन टाकताना तांत्रिक तसेच मानवी चुका झाल्याचे समोर आल्याचे सांगण्यात आले। या चुका लवकरात लवकर दुरुस्त करण्यात येतील अशी माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुल्हेरकरांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या केल्या आहेत। गटारीत टाकलेली पिण्याच्या पाण्याची नळ जोडणी तात्काळ बाहेर काढून योग्य ठिकाणाहून देण्यात यावी। निकृष्ट आणि चुकीच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। गटारीतून वाहणाऱ्या दूषित पाण्याचा तात्काळ बंदोबस्त करून घरांमध्ये जाणाऱ्या पाणीवाहिनीची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी। अंडरग्राऊंड गटारीसाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईन तसेच चेंबरच्या ठिकाणी झालेल्या तांत्रिक चुका तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात। दरम्यान प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेत योग्य ती कार्यवाही केली नाही तर 15 ऑगस्ट रोजी मुल्हेर ग्रामपंचायतीवर निषेध मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर तातडीने उपाययोजना करते का, संबंधित कामाची चौकशी होते का आणि मुल्हेरकरांना सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी मिळते का याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। चालू नळ कनेक्शन आहे ना, हे गटारीचं नळ कनेक्शन चालू आहे। ही पूर्ण बॉडी इथं समक्ष आलेली आहे। हो साहेब, मला हे सांगा, हे नळ कनेक्शन कोणत्या याच्यात काढून दिलेलं आहे तुमच्या कर्मचाऱ्याने? आपला जल जीवन मिशन अंतर्गत काढून दिलेलं आहे। ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचं लाभ होत नाही। याच्यावर जेवढा खर्च झालेला आहे त्याच्यावर जबाबदार कोण? प्रशासन जबाबदार आहे। मग